शी इज फ्लॉप फोटोग्राफर. जितने भी मेरे फोटो सारे खराब आए हैं, जेवढे फोटो माझे गणलेत ते सगळे हिने घेतलेत. सो यस, शी इज द वन. तर ही माझी रूम होती. हे घर मला फार आवडत होतं कारण ह्या घरात खूप जास्त पॉझिटिव्ह वाईब्स होत्या, खूप फ्रेश वाटायचं. आता मी ब्लाइंड्स बंद केल्याचं तुम्हाला बाहेरचा व्ह्यू नाही दिसणार, पण मी बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये टाकला आहे. आणि दिस इज माय वॉशरूम. बट फार वाईट वाटते, माझा लास्टचा दिवस आहे या रूम मधला. तर असो, मी आता माझी अपार्टमेंट चेंज करते. मी तुम्हाला दाखवेल माझं नवीन घर, नवीन अपार्टमेंट कशी आहे. फार सुंदर होती अपार्टमेंट. मी हे घर तर खूप मिस करेन. तुम्हाला मी इकडून दाखवते व्ह्यू, किती छान आता. सो इथून असा मस्त फ्रेश व्ह्यू होता. खूप प्रसन्न वाटायचं. नेहमी मी इकडे येऊन बसायची आणि दिस इज वन ऑफ माय फेवरेट प्लेस. सो आणि इकडे पण 2-3 रूम होत्या. मी तिकडचं दाखवत नाही, बट स्टील तुम्हाला थोडीशी आयडिया येईल की किती छान होती ही प्लेस. तर इकडे आता माझ्या बॅग सगळ्या रेडी आहेत. मी उबरचा वेट करते आणि माझी रूममेट येते आता तिकडून बाहेर. शी इज सो नाईस. खूप चांगला टाईम आम्ही सोबत स्पेंड केला. मला असं वाटलंच नाही की खूप शॉर्ट टाईम सोबत आम्ही सोबत होतो. एकदम मस्त मेमरीज आमच्या सोबतच्या आहेत. आणि आता हा गुड बायवाला टाईम आहे. तिला बिचारीला खूप जास्त वाईट वाटते कारण मी गेल्यानंतर ती एकटी राहणार आहे इथे. असो तर thanks so much. Yeah. We'll miss you. We had a lot of fun together. I like your pictures. Pictures. I miss the real. She is flop photographer. जितने भी मेरे फोटो सारे खराब आए हैं, जेवढे फोटो माझे गणलेत ते सगळे हिने घेतलेत. सो यस, शी इज द वन. सो आता मी निघाले इकडून. खूप जास्त सामान आहे, सो मला खूप जास्त वेळ लागला आणि खूप घामाघूम झालं मी कारण तिला सगळं ठेवायला लागलं. बट हा कॅबवाला बिचारा खूप चांगला निघाला, खूप हेल्प केली मला त्याने. सो आता मी दाखवते तुम्हाला माझी जर्नी कशी राहते. नंतर मला इथे पोहोचल्यावरती बिल्ली भेटली आहे आणि ही मनीमो आय थिंक प्रेग्नंट आहे. बट ती माझ्याकडे जास्त येत नव्हती, पण तिला मला सोडायचं पण नव्हतं. असो तर रात्री मस्त काहीतरी मिडल ईस्टर्न फूड ट्राय करायला गेले, बट हे फूड एकदम फ्लॉप होतं. जस्ट सॅलड मला आवडलं, बाकीचं काहीच आवडलं नाही, एकदम फ्लॉप. तर मंडळी फायनली माझ्या डेस्टिनेशनला पोहोचले. पण मला तुमच्याशी एक असा एक्सपिरियन्स शेअर करायचा आजचा दिवसभरातला. जेव्हा मी येत होते ना, तर जी उबर होती ती उबर एका गॅस स्टेशनवरती 10 मिनिटं थांबलेली. आणि त्याच्यानंतर ना मला लगेच एक उबरकडून नोटिफिकेशन आलं, हे आर यू सेफ और यू नीड एनी हेल्प. तुझ्या ड्रायव्हरने गाडी 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ का थांबवली आहे. तर मी तो एक स्क्रीनशॉट ऍड करते, तुम्हाला बघायला मिळेल की कशी आहे US मध्ये उबर सर्व्हिस, किती क्विक आहे आणि किती फास्ट तुम्हाला रिस्पॉन्स मिळतो त्यांच्याकडून आणि सेफ फील होतं. बट जरी सेफ असेल तरी पण आपल्याला तर अलर्ट राहावंच लागणार आहे ऑल द टाइम. आपण एकदम डिपेंड नाही राहू शकत. वी नेव्हर नो व्हॉट विल हॅपन. आणि अजून एक गोष्ट अशी की US मध्ये टिप कल्चर आहे. म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जाता, उबरने ट्रॅव्हल करता, म्हणजे जिकडे कुठे सर्व्हिस इन्क्लूड असते तिकडे तुम्हाला टिप द्यावी लागते. आणि जर दिली नाही तर तुम्ही खूप रूड मानले जातात किंवा तुम्हाला काही मॅनर्स नाही येत, असं एक त्यांचा समज असतो. सो तो पण कसा ऑप्शन होतो, तो पण इकडे एक स्क्रीनशॉट ऍड करते, तुम्हाला बघायला मिळेल. असो आणि आजचा दिवस माझा फार जास्त बिझी होता, मी खूप जास्त थकली आहे.
तर भेटत असाच एका पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी माझं इन्स्टा हँडल इकडे ऍड करते, तर मला इन्स्टावर जाऊन फॉलो करा. तिकडे पण तुम्हाला लाईव्ह अपडेट्स मिळतील आणि नवीन नवीन गोष्टी तुम्हाला मी US मधल्या शेअर करून दाखवेलच. सो शो सम लव्ह, बाय, थँक्यू.